आज आहे भोगी आणि सर्वप्रथम सर्वांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर भोगी म्हटलं की कसं सगळ्यांच्या घरामध्ये गडबड चालू असते कामाची. आधी एक दिवस आधी सगळी तयारी करावी लागते. तसंच आमच्या घरामध्ये सुद्धा तसंच केलं आणि आत्ता मी सगळं हॉटेलचं काम आवरून आली दिवसभराचं. बंटीला अरेंजमेंट करून दिली आणि आता माझं काम आहे आज भोगी बनवायचं. आई बनवणार होती पण आईला मी सांगितलं आजचा जो भोगीचा स्वयंपाक आहे तो मी बनवणार आहे. त्याच्या भाज्या आहेत सगळ्या काल आम्ही स्वच्छ करून ठेवल्या होत्या, साफ करून ठेवल्या होत्या. पहिल्यांदा मी करणार आहे सर्व ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाजून घेऊन मग त्याला फोडणी देणार आहे आणि अशा प्रकारे माझा जो आजचा स्वयंपाक आहे तो तुम्हाला नंतर झाल्यानंतर मी दाखवणार आहे. सर्व भाज्या भाजून घेतल्या की मी लगेच मसाला त्यामध्ये घालून घेतला आणि नंतर टोमॅटो टाकून तो टोमॅटो छान असा मस्त मऊ शिजेपर्यंत त्याला त्या मसाल्यामध्ये भाजून घेतला आणि ज्या भाज्या भाजलेल्या होत्या त्या मी त्या मसाल्यामध्ये लगेचच टाकून घेतल्या आणि रश्श्यासाठी मी एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं. सगळा मसाला छान असा भाजून घेतला की त्या भाज्या मी त्यामध्ये घालून घेतल्या आणि थोडा वेळ परतून घेतल्या आणि लगेचच त्यामध्ये एका साईडला मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं होतं ते पाणी ओतून घेतलं. कसं होतं की ज्यावेळेस आपण भाजीमध्ये गरम पाणी घालतो ना तर त्यावेळेस त्याची चव आहे ती खूप छान होते आणि त्याला तेलसुद्धा चांगल्या पद्धतीचं सुटतं. एकीकडे भोगीची रस्सा भाजी शिजते तोपर्यंत मी लगेच कढई ठेवली सुक्की भाजी बनवण्यासाठी आणि इथे थोडंसं गरम पाणीसुद्धा ठेवलं होतं. काय एवढा वेळ लावला? बसा की. का झाला होय स्वयंपाक? मग आत्ताच कुठं स्वयंपाक चाललाय? बसा. काय झालं? काय झालं? पातळ भाजी बनवून झालेली आहे आणि आता सुक्की भाजी सुद्धा शिजत आहे आणि आता थोडंसं घर आवरून घेते. फरशा वगैरे पुसायच्या आहेत बाकी. आईची चाललेली आहे देवपूजा, अजून संक्रांती मांडायच्या आहेत. पहिल्यांदा लगेच सुक्की भाजी आणि पातळ भाजी झाली की मी लगेच किचन आवरायला घेतलं आणि अजून भाकरी करायच्या बाकी होत्या. आईची देवपूजा झाल्यानंतर तिने लगेचच भाकरी वगैरे करून घेणार होती. माझं तोपर्यंत भांडी स्वच्छ करून झाली की लगेचच मी सगळ्या रूमा पुसून घेतल्या आणि संक्रांती वगैरे मांडून घेतल्या आणि आईची तोपर्यंत पूजा झाली की तिने लगेच भाकरी केली की पहिली भाकरीचा जो नैवेद्य आहे तो मी संक्रांतीला दाखवला आणि नंतर मग बाकीचं जे काही संक्रांतीमध्ये जे काही मांडलं जातं ते मांडून घेतलं. नैवेद्य वगैरे दाखवून झाला की आम्ही लगेचच जेवायला घेतलं. मस्त अशी सुक्की भाजी, बाजरीची भाकरी, पातळ रस्सा आणि पहिल्यांदाच केलेला हा स्वयंपाक आम्ही मस्त छान असं त्या दिवशी भोगीचं जेवण केलं. आणखी नंतर आम्ही स्वीट म्हणून त्याबरोबर जेवण झाल्यानंतर बिस्किटचा जो केक केला होता चॉकलेट तो आम्ही खाल्ला आणि माझं सगळं काम आवरून झालं की मी बंटीची इच्छा होती की आपल्याला जे तीळ आणि गूळ जे आपण पांढरे तीळ भाजून जे तिळगुळ करतो ते बनवायचं होतं. कारण मागच्या वर्षीसुद्धा बनवायला मला वेळ भेटला नव्हता. चला तर म्हणलं आज हॉटेलचं थोडंसं वेळ काढला आहे हॉटेलमधून तर तिची इच्छा पूर्ण करावी. कारण मागच्या वर्षी पण अजिबात वेळ भेटला नव्हता. म्हटलं चला ह्या वर्षी नक्की बनवूया. मग पांढरे तीळ वगैरे भाजून घेतले की लगेच तोपर्यंत माझं काम चालू होतं तोपर्यंत स्वातीताईचा फोन आला. मग तिच्यावर
तिच्याबरोबर बोलत बोलतच मी माझं जे काही खोबऱ्याचं आणि तिळाचं जे काही आणि गुळाचं जे काही कूट करायचं होतं संक्रांतीसाठी ते मी करून घेतलं. तर तर अशा पद्धतीचा आमचा जो भोगीचा दिवस होता, भोगीची जी काही सकाळ होती, अशा पद्धतीनं होती. आणि त्या दिवशी अगदी जे कामाचा शेवट झाला तो म्हणजे तिळगुळ आणि खोबऱ्याचं कूट केलं आणि मस्त असा तो दिवस आम्ही एन्जॉय केला. अगदी शेवट जो झाला तो गोड पदार्थाने.